माझी शपथ घे, शपथ घे, कोणाला सांगणार नाही म्हणून. बाबा असं नाही हो करता येणार. नाही तू माझी शपथ घे, नाही तुम्ही एरी उडी येईन बघ, माझं मेलेलं तोंड बघशील तू. ए थांबो. हे सगळं चुकीचं करतात आणि तुला माहिती आहे. काय चुकीचं करतोय बेबी? हा, तुझं आणि आकांक्षा मॅडमचं प्रेम आहे की नाही एकमेकांवर? मग झालं तर साखरपुडा कधी ना कधी करायचंच आहे. मग आज केलं तर काय बिघडतंय? मी कुठे म्हणते तुला बोल्यावर चढ, साखरपुडा कर, एवढंच बोलतोय ना तुले. बरोबर बोलतायत ना बाप्पा ते. मला एक कळत नाहीये मिस्टर विनय त्यांच्या बाबांची का भांडतायत. आणि मला सांग की हा एंगेजमेंटचा प्लॅन अचानक कसा झाला? अचानक नाही झाला. काय म्हणजे आपण गावी आल्यापासूनच बाबांच्या डोक्यात होते. इनफॅक्ट एंगेजमेंटसाठीच बाबांनी आपल्याला गावी बोलावलं. आणि राघव, तुला हे सगळं माहिती होतं? हो, कल्पना होती मला, पण मी त्यांना थांबवलं नाही, कारण मला वाटलं की तुम्ही दोघंही त्यांना विरोध नाही करणार, कारण तुम्ही दोघंही एकमेकांना आवडता. अरे पण राघव, मिस्टर विनय विरोध करतायत कारण त्याला असं वाटतंय की आई बाबांनी त्याला फसवलंय. तो शांतपणे विचार नाही करत आहे. हे बघा आकांक्षा, तुला हवं असेल तर मी आत्ता आई बाबांना थांबवतो, पण तुझं जर खरंच विनयवरती प्रेम असेल तर होऊन जाऊ दे साखरपुडा. पण मिस्टर विनयचं काय? तो मूर्ख आहे. त्याला कळत नाहीये की त्याचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. आणि तू त्याची काळजी करू नकोस, बाबा त्याला सांभाळतील. आता बोल, तू 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 रेडी आहेस साखरपुड्यासाठी? ग्रेट. हो मान्य आहे मला, पण आकांक्षा मॅडमचा विचार करा ना. त्यांच्या ऑफिस मध्ये माहिती नाहीये, त्यांची नोकरी जाईल. पप्पा ही गोष्ट त्यांना कळवायचीच नाही ना. गावातली खबर तिथे कशी पोहोचेल? एक मिनिट थांब तारामध्ये तू. 1 मिनिट थांब. विनय मले सांग, आपल्या होणाऱ्या बायकोला कोण मॅडम बोलतो का बे? तुझ्या स्पीडने लग्न केलं ना तर नातवंडांची तोंड बघायला मिळणार नाही आम्हाला. बाबा एक्स्ट्रीमली सॉरी, मी साखरपुडा नाही करणार आहे. काय? तू साखरपुडा करणार नाही? नाही. ठीक आहे तारामती, मी जीव देतो आता. आओ जर बाप्पा ऐकणार रे. नाही मी चाललो. आओ जातोय मी. जा. तुझं फायनल आहे? मी साखरपुडा करणार नाहीये बाबा. अरे बाप्पा ऐक ना त्यांचं. अरे बाप्पा ऐक ना तू. साखरपुडा करायचं नाही ना विनया? बापाले शेवटचं बघून घे विनया. पप्पा ऐक ना त्यांचा. देवाचं लक्षण काय ठीक दिसत नाही. ऐक ना. तुम्ही ऐका ना, का असं करताय तुम्ही? नाही ना लक्ष द्यायचंय. मी आता जीव देतो. थांब. ऐका तुम्ही बाबा, आपण बोलूयात जरा. ठीक आहे, सोडा मला. काय करत नाही मी. सोडा मला. काय करत नाही. ओके. मला साखरपुडा नाही करायचा ना? नाही करू दे. ठीक आहे. त्याने ओळखलं नाही मले. मी नावाचा हरिश्चंद्र नागपूरकर आहे. त्याला भंकच वाटून राहिली. बाजूला तुला साखरपुडा नाही करायचा ना? नाही करायचा ना? या मांडवात एकतर तुझा साखरपुडा होईल, नाही तर तुझ्या बापाची चिता जळेल. काय करताय बाबा तुम्ही?
करू नका बाजूला होई ना. थांबा तुम्ही, थांबा. काय करताय तुम्ही? की तुला असं सांगून नाही करणार, दाखवावं लागेल मला. नेहमी मला अशा धमक्या देऊन तुमच्या मनासारखं सगळं करून घेता. मला हे बाकीचं ऐक. अरे थांबा. ठीक आहे, ठीक आहे. साखरपुडा करायला तयार आहे मी. मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली बाप्पा, अभिमान, सुमित, हे राघव, अरे बघता काय, याला तयार करा लवकर. ए शालमली, काव्या, सौम्या, जा सुनबाईली तयार कर, लवकर तयार करा, मुहूर्त टळून जाईल लवकर. चला चला. तू काय कुठे गेलाय? किती वाजता येणार आहे? तुझा चहा टाक मले, नाऊन नाऊन मी दमलो. जा चहा टाक लवकर. आला वेळ पण कमी राहिला. आकांक्षा का करते साखरपुडा? हो ना, तुला नसेल करायचा ना तर सरळ नाही सांगून टाक. का करतेस? एक्झॅक्टली आकांक्षा, आय प्रॉमिस तुला कोणी जबरदस्ती नाही करणार. अगं आम्ही आहोत तुझ्या सोबत. तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय आहे. तुला माहितीये का आकांक्षा, हे बघ बाळा, एकदा जर साखरपुडा मोडला तर ते तुझ्या सोबत आयुष्यभर राहणार आहे. आकांक्षा, आई बाबा खूप चांगले आहेत, खूप समजूतदार आहे. आपण त्यांना जाऊन सांगूयात. अगं मित्राची मदत करणं ठीक आहे ग, पण आता हे जरा जास्तच होत आहे. खरंच चल आपण जाऊयात. आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया. एक्झॅक्टली. एक मिनिट, मला माहितीये की कोणी माझ्या बरोबर जबरदस्ती नाही करू शकत हा साखरपुडा करायला. का करतेस? मला माहिती नाही, पण मला करायचं आहे. म्हणजे यू आउट ऑफ युअर माइंड आकांक्षा? हे सगळं तू त्या विनयसाठी करतेस? मला ना हा साखरपुडा झाला तर
खरंच खूप आनंद होईल. काय म्हणायचं हिला? काय ग? अगं बाई बोल ना. हे बघ, बोलणारच की नाही? मला मिस्टर विनय खूप आवडतात. काय काय बोललीस तू? आर यू सिरियस? तुला विनय आवडतो? एक मिनिट, आवडतो म्हणजे ते प्रेम वगैरे टाइप्स आवडतो का? तसं तसं तसं. आर यू सिरियस? माहिती शाणी सांगितलं का नाही? मग आमच्यापासून लपवून ठेवलंस तू हे सगळं आतापर्यंत? छुपा रुस्तम यार. मग काय? पण मला माहित होतं. म्हणजे मला अंदाज होता. आता बघ, आता अशी तयार करतो ना तुला की तुला बघता क्षणी विनय तुझ्या प्रेमात पडला पाहिजे. आपण नसताना बाबांनी सॉलिड तयारी केली रे. हे बघ ना, ह्याचे कपडे, आकांक्षाचे कपडे, डेकोरेशन. कौतुक करतोयस का मीठ चोळतोयस तू? बाबांना सांगून टाकतो मी सगळं खरं. एवढ्या सगळ्या लोकांसमोर बाबांना खरं सांगितल्यानंतर त्यांची काय अवस्था होईल याचा विचार केलास का? शिवाय तू आत्ताच मान्य केलंयस की तू एंगेजमेंट साठी तयार आहेस. एक्झॅक्टली. मला असं वाटतंय की एंगेजमेंट होऊन जाऊ दे, मग काय ते खरं सांगू आपण. झाल्यानंतर कसं? हे पण तयार ना एकदम. नवरदेव क्या बात आहे. काका काकू जे एकदम सरप्राईज. सरप्राईज का? आमंत्रण आहे आम्हाला साखरपुड्याचं. अरे अरे मुले वहिनी, मी आला, खूप आनंद वाटला. म्हणजे काय, विनयचं लग्न आणि आम्ही नाही येणार? अगं बाई, रस्त्यात किती वेळा सांगितलं तुला लग्न नाही आहे. साखर नाही, यांचा काही भरोसा नाही. लग्नही लावून टाकतील. नंतर बसा बसा बसा. मुले वहिनी बसा. सावजी, पाहुण्यांच्या बॅगा नेऊन ठेवा आतमध्ये. त्यांनी पाणी बिनी घेऊन ये. आवली चहा टाक. तुम्ही आमची काळजी करू नका. तुमची घाई असेल, धावपळ असेल, तुम्ही चालू द्या. नाही नाही नाही, कसली घाई काही नाही. तुम्ही निवांत बसा, चहा पाणी घ्या. मग नंतर मी तुम्हाला सगळं घर बीर सगळं शेतीवाडी दाखवतो. घाई वगैरे काय नाही तसं. साखरपुड्याचे काय तू काय हे करत बसला तू क्या? इथे आपण असं उभं राहतो, काम होणार का आपली? चल, त्या माणसाने सांगितलं का तू? सांगितलं ना सगळं. सामान आणलं का त्यांनी? आणलंय सगळं, आणलंय. काय मजा केलीत ना गावी? हो ना. खूप आठवडे होते तुम्हाला सगळ्यांची. खरंच. आणि टॅन झाले ना सगळे उन्हात. अगदी गावाचे वाटतात ना. आकांक्षा, एक सांगू का? जेव्हा नवरी पहिल्यांदा अशी नटून थटून नवऱ्यासमोर येते ना, तो क्षण खूप महत्वाचा असतो. कारण तेव्हा पहिल्यांदा त्याला अशी जाणीव होते की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. असो, ऑल द बेस्ट. देवा, प्लीज सगळं चांगलं कर. सगळं चांगलं होणार. खूप सुंदर दिसतेस. निघायचं? एक मिनिट. अरे, सगळ्यात महत्वाची गोष्ट तर अजून झालीच नाहीये. कोणती?
अगं सेल्फी. चला रेडी. येस येस इज रेडी रेडी. इकडे ये. पटकन. आली अगं बाई किती गोड दिसतेस बाळा. वा. बघा तुमची सुनबाई किती छान दिसते ना. किती खुश ना. नवरदेव चल चल ये बाप्पा, ये. ये बस. तुम्ही पण सगळे छान तयार झाला आता. बस बस बाप्पा. सोडते पत्रिका ना. बस बाप्पा ये ना. चल चला. चल ये. नवरदेव या. ये बाप्पा बस बस. बस. घ्या घे विने हा एक पुडा. हिला दे. ठीक आहे सुनबाई. पप्पा घे. हा हा बाप्पा आता हा पुडा एकमेकाला द्या. तुझा पुडा तिला दे आणि ती तिचा पुडा तुला देईल. तो घे. हा घ्या. हे घे बाप्पा ठेव. दे. दादा. हा. अरे ही झाली आपल्या गावची पद्धत. हो. पण तुम्हाला अंगठ्या वगैरे घालायची असेल तर घालून घ्या. घालायची असेल तर म्हणजे अरे घालाव्या लागतात ना. तूच बनवून आणली ना बे. मग घालायची तर काय बोलतो. एवढं कर रे मला. दे अंगठे दे. आता एकमेकाला अंगठी घाला. सुनबाई तू घाल पहिली बाप्पाला. अरे
चला. अविना, आता तुझी पाळी आहे. अंगठी घाल सुनबाईले. अरे लाजतोयस का? अरे विनय लाजू नकोस, घाल अंगठी. चला चला. आई बाबा सॉरी, मी हा साखरपुडा नाही करू शकत. बाप्पा तू काय बोलतोयस? हा विनया, अंगठी घाल गुपचूप. काय मस्करी लावली? बिरादरी समोर बापाचं नाव घालून राहिलं काय? बाबा, आतापर्यंत तुमचाच विचार करून मी गप्प राहिलो, पण मी आता गप्प राहू शकत नाही. मी आकांक्षा मॅडमशी साखरपुडा करू शकत नाही कारण आमचं एकमेकांवर प्रेम नाहीये, कधीच नव्हतं. काय बोलतोयस पप्पा? अरे तू स्वतः बोलला होता माझं प्रेम आहे आकांक्षावर, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, बोलला होता तू स्वतः. हा बाप्पा. हो कबूल आहे मला, मी बोललो होतो, पण ते सगळं नाटक होतं.